एक जगातला गंभीर आजार आपणाला आहे हे समजल्यानंतर आणि त्याच्यावर उपचार ही नावाची चीजच नाही आणि त्याच्या आजारामुळं आपण गुकून गुकून एक दिवस स्वर्गवासी होणार. त्याच्यामध्ये आपलं निधन नक्की आहे. समाजामध्ये मान सन्मान नसणार आहे. असाच एक आजार आपणाला कुणीतरी सांगितला त्यावेळी आपली अवस्था काय होत असते याची माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील शिरस तालुक्यामध्ये अकलूज हे प्रसिद्ध एक गाव आहे आणि या गावातील एका सेंटरवरती एक महिला 7 महिन्याचे गरोदर असताना त्यांची टेस्ट करण्यास सांगितली आणि टेस्ट करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी सरकारी ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी टेस्ट करण्याचं ठरवलं आणि 7व्या महिन्यामध्ये गरोदर असताना आणि ते टेस्ट केल्यानंतर ते पॉझिटिव्ह येते आणि त्यांच्या पतीची टेस्ट केल्यानंतर ते निगेटिव्ह येतात. हे कोणालाच सांगता येत नव्हतं आणि 7व्या महिन्यानंतर ते त्यांच्या आईकडे जाते आणि तिकडच आईकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो आणि पुढील उपचार घेण्यासाठी आमच्या भागातील ग्रामीणचं उपकेंद्र म्हणलं, उपकेंद्र मोठं सोलापूर नंतर हे पंढरपूरला आहे आणि या पंढरपूर या ठिकाणी जायचं आणि गोळ्या औषध उपचार घ्यायचे असे तिथल्या डॉक्टरने सांगितलं ते रिपोर्ट पाहिल्यानंतर. आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर आता हे समाजात सांगायचं कोण? मग त्याच वेळे मालकाची ही टेस्ट करायला सांगितली त्यांच्या पतीची आणि पतीची टेस्ट ही निगेटिव्ह आली म्हणजे त्यांना HIV ची लागण नाही, मात्र त्या महिलेला आहे आणि ते महिला 7 महिन्याची गरोदर आहे. मग 7 महिन्यानंतर ते त्यांच्या आईकडे जातात. आईकडे गेल्यानंतर 3 महिन्यानंतर डिलिव्हरी काय झाली, 6 महिन्याचं बाळ होतं. परत सासू ही गोळ्या खातच असते पण ही गोळ्या ही HIV ती गोळ्या ही 90 दिवसानंतर 3 महिन्यानंतर दिल्या जातात HIV गोळ्या आणि त्याचं ट्रीटमेंट त्याचा परिणाम हे त्यांच्या शरीरावर जाणवायला लागलं, त्यांच्या हावभावावर जाणवायला लागलं आणि ते त्यांच्या आई वडिलाकडे असताना सासू सासरा यांनीच बघितलं की त्यांना नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी बाळाची टेस्ट केली. मित्रांनो, बाळ बी निगेटिव्ह आहे, पती बी निगेटिव्ह आहे आणि त्या महिलेला एक आत्मविश्वास होता की मी अशी काही चूक केली नाही आणि मला HIV नाही असं त्यांच्या मनाला एक भावना व्हायची. पण ते कोणाजवळ व्यथा मांडायची का तर नवरा सुद्धा विश्वास ठेवत नव्हता आणि नातेवाईक सुद्धा ठेवणार नाहीत म्हणून ते 1.5 वर्ष असं मनात ठेवलं. मग त्यावेळेला सासूनं काय केलं की त्या महिला जी गोळ्या खाते ते गोळ्या एका डॉक्टरला दाखवल्या कराडमध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये कराड आहे, यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी. ते शहरातल्या एका डॉक्टरला सांगितले तर त्यांनी सांगितले ही गोळ्या HIV द्या आणि HIV जे झालेला आहे त्यांनी ही गोळ्याचा उपचार केला जातो. तवर 8-9 1.5 वर्षापर्यंत कालावधी निघून गेलता मित्रांनो आणि हे कालावधी निघून गेल्यानंतर त्यांनी एक ना अर्धी ग्रामीण भागात मध्ये ग्रामीण रुग्णालयात टेस्ट करता त्यांनी खाजगीमध्ये टेस्ट केल्या आणि खाजगीमध्ये किती टेस्ट केल्या त्या महिलेचं नाव सारिका. मित्रांनो, सारिकानं किती टेस्ट केल्या तर एकूण 7 केल्या. 1 ते 7 पर्यंत निगेटिव्ह रिपोर्ट आला. नवरा निगेटिव्ह आहे, बाळ निगेटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह आहे. पण परत जे 1 ते 7 टेस्ट केल्या त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह आल्या आणि त्याच्यावर त्यांनी आता कोणाला, सर्वसामान्य महिला एक आवाज कोणाजवळ उठवणार आहे? अधिकाऱ्यांना भेटू शकत नाही. त्या अकलूज या भागातील एक सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं असं आहे तर त्यांनी संबंध अधिकाऱ्यावरती जे रिपोर्ट दिला, खाजगी आणि सरकारी दवाखान्याचे रिपोर्ट घेतले, लॅबचे रिपोर्ट घेतले आणि त्याच्या माध्यमातून आज मित्रांनो एका व्यक्तीला 1.5 वर्षापूर्वी पॉझिटिव्ह रिपोर्ट देता आता निगेटिव्ह देता जगाच्या पाठीवर आज HIV वर कुठलंच औषध नाही. औषध नसताना ही निगेटिव्ह कशी काय आली?
आता मित्रांनो, सोलापूर ग्रामीण रुग्णालय जे सरकारी दवाखाना असतात, यांनी 3 सदस्याची एक समिती नेमली आणि त्या समितीतून हा रिपोर्ट येणार आहे. संबंध अधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे. मित्रांनो, एक दुसरा आजार असता ठीक आहे, पण ह्या स्त्रीचं जे खच्चीकरण झालं, मानसिक संतुलन बिघडलं, समाजामध्ये नातेवाईकात जाता येत नव्हतं आणि बोलता येत नव्हतं, ही जी 1-1.5 वर्षाची त्यांना शिक्षा मिळली त्या लॅबवाल्यामुळे मिळलेली, तर त्या लॅबवाल्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि सारिकाताईंना हा व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो, अशा अधिकाऱ्यांना तुम्ही कोर्टात खेचा आणि मानहानीचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्यात तुम्ही नक्की विजय होचाल. कारण का ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो. तर ही घटना होतो नांदेड ह्या जिल्ह्यामध्ये एका तरुणाने आणि एका तरुणीचे एकमेकावर प्रचंड प्रेम होतं आणि ते 1-2 वर्षापासून संबंधात होते आणि त्या मुलीला तो मुलगा म्हणत होता की तू माझ्या संगत लग्न कर. मुलीने त्याला सांगितलं मला तुझ्या संग लग्न करायचं नाही. तर त्यावेळेला त्या मुलानं तिला गोड बोलून एका साईडला घेतलं आणि HIV चे इंजेक्शन दिलं तिच्या डाव्या दंडाला. मित्रांनो, HIV च. तर ही कुठली वृत्ती आहे? आज त्या मुलीला HIV होणार, तिची लागण रक्तात झाली, तिचं आयुष्य बर्बाद करण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिलाय का? एखाद्या मुलीनं आपणाला लग्न करत नाही, अरे आपलं सुद्धा काय तर कर्तव्य असेल, आपलं वर्तणूक त्या लेवलची नसेल, तिनं तुम्हाला निवडलं कशासाठी, तुम्ही अपेक्षा करताय कशासाठी, त्यामध्ये तुम्ही पात्र नसाल म्हणून तुम्हाला त्यांनी नकार दिला आणि तुम्ही त्या इंजेक्शन, अशा इंजेक्शन देणारे आणि रिपोर्ट देणारे एकाच मापाचे त्यांचा करावा तेवढा निषेध कमी. मी इथंच व्हिडिओ थांबवतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.